नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत टेट संदर्भात अत्यंत महत्त्वाची जी बातमी आली आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. यामध्ये सांगण्यात येत आहे की जे शिक्षक अनुकंप तत्वावर नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टेट उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. जे शिक्षक अनुकंपाच्या स्वरूपात भरले गेले आहेत, भरती झाली आहे त्यांची, त्या शिक्षकांना टेट परीक्षा पास होणं हे गरजेचंच झालं आहे. असा जी आर दिनांक 31 जुलै 2025चा हा जी आर आहे तो आपण काय आहे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. जे काही 3 संदर्भ आहेत ते कोणते आहेत, तर पहिला म्हणजे शासन निर्णय जो काही 2016चा आहे, दुसरा आहे 2024चा आणि तिसरा आहे 2024चा. प्रस्तावना काय म्हणतायत ते संदर्भ क्रमांक 1 वरील जो संदर्भ क्रमांक 1 आहे त्यातील शासन निर्णयाद्वारे अनुकंप तत्वावरील नियुक्ती शिक्षण सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आली होती. म्हणजे आधी जी होती ती सूट देण्यात आली होती, पण सध्या ती सवलत राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या मानकाशी विसंगत असल्याने संदर्भ क्रमांक 2 जो वरील संदर्भ क्रमांक 2 आहे येथील शासन निर्णयाद्वारे अशा शिक्षकांना शासन निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजे जे काही दिनांक आहे 2/9/2024 पासून 3 वर्ष कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे होते. म्हणजे जे शिक्षक आहेत त्यांनी 3 वर्षाचा कालावधी दिला होता. 2/9/2024 पासून पुढील जे शिक्षक आहेत त्यांना 3 वर्षाचा कालावधी दिला होता. पण तिसऱ्या याच्यात काय म्हणतात ते येथील शुद्ध पात्र वय ही मुदत 5 वर्ष इतकी कालावधी वाढवण्यात आली आहे. म्हणजे 3 नंबरच्या संदर्भानुसार ह्या तारखेपासून 23/9 पासून ती मुदत ही 5 वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये म्हणता येते जे शिक्षक अनुकंप तत्वावर आहेत प्राथमिक शिक्षण सेवकाच्या अथवा शिक्षकांना दिनांक 1/9/2029 पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. 2029 पर्यंत जे शिक्षक आहेत त्यांचा कालावधी देखील वाढवण्यात आला आहे. त्यांना टेट परीक्षा पास होणे हे गरजेचं आहे. जर आपण टेट परीक्षा पास नाही झालो तर आपल्याला काही कारणास्तव आपलं जे पद आहे त्या पदावरनं आपणास साईडला विलीन केलं जाईल, याचा देखील विचार केला पाहिजे. आणि परीक्षा ही अजून देखील आपल्याला 2 चान्स आहे. ह्या पेपरला जर हा 2025च्या पेपरमध्ये पास नाही झालो तर 2027-28च्या आसपास जो काही पेपर येणार आहे टेट म्हणजे टेट 4th त्या पेपरला देखील आपल्याला चान्स आहे. या मुदतीत सदर परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्या शिक्षक पदावरील सेवक समाप्त करून अनुकंप धारणेनुसार त्यांना अन्य पदावर समजावून घेण्याची तरतूद. म्हणजे मी आत्ताच बोललो त्यांना दुसऱ्या पदावर विलीन करण्यात येणार आहे. येथील शासन अन्वय करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण सेवक पदावर अनुकंप धारणेनुसार नियुक्त झालेल्या ज्या उमेदवारांचा 3 वर्षाचा सेवा कालावधी पूर्ण झाला आहे व ज्यांची सेवा दिनांक 1/9/2029 पर्यंत चालू ठेवण्याची आहे. शासन निर्णय काय आहे ते आपण बघूयात. मी आत्ताच सांगितलं आहे की 2/9/2029 शासन निर्णय काय आहे 2/9/2024 रोजीपर्यंत ज्या शिक्षकांचा 3 वर्षाचा जो शिक्षण कालावधी आहे, शिक्षण सेवक कालावधी आहे, त्याच्या आत जर तुम्ही टेट क्वालिफाय नाही झालं तर तुम्हाला आता काय केलं आहे, जो काही टप्पा आहे तो वाढवून देण्यात आला आहे. म्हणजे तुमचा टेट क्वालिफायचा जो 3 वर्षाचा कालावधी होता तो आता 5 वर्ष करण्यात आला आहे. त्याआधी आपण जे बोललो तेच यामध्ये देण्यात आलं आहे. दिनांक 2/9/2024 नंतर ज्या उमेदवारांचा सेवक 3 वर्ष पूर्ण झाला आहे त्यांचा शिक्षण सेवक कालावधी कमाल मर्यादा दिनांक 1/9/2029 पर्यंत वाढवण्यात यावा व त्यांना सेवा सातत्य देण्यात येऊ नये. दिनांक 1/9/2029 पर्यंत जे उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण ही पात्रता धारण करतील अशा उमेदवारांच्या बाबतीत ज्या दिनांकास त्यांच्या सेवक 3 वर्ष पूर्ण झाला आहेत पुढील निर्णय तुम्ही वाचू शकतात. शासन निर्णय जो आहे तुम्हाला जर पाहायचा असेल तर तो या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अजून काही नवनवीन माहिती असेल तर ती आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.